हॅलो स्टुडंट्स, फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण इयत्ता 7वीचं जनरल सायन्सची टेस्ट नंबर 1 ही घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपण त्याला. इन्स्ट्रक्शन पहिले आपल्याला एक क्वेश्चन पेपरमध्ये इन्स्ट्रक्शन्स दिले जातील आणि इन्स्ट्रक्शन्स तर तुम्हाला माहीतच असतील. आणि टेस्ट ही आपली 15 मार्कांसाठी असणार आहे. 30 मिनिटाचा वेळ असणार आहे आपल्याला. फर्स्ट इन्स्ट्रक्शन, ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. क्वेश्चन सगळे सॉल्व करणं मीन्स कंपल्शन हे सॉल्व करायला पाहिजे आपण सगळे क्वेश्चन्स. त्यानंतर सेकंड आहे नंबर्स ऑन द राईट साईड रिप्रेझेंट्स दी मार्क्स. राईट साईडला हे बघा, इकडे आपल्याला मार्क्स रिप्रेझेंट केलेले आहेत, ते दिसत आहे. त्यानंतर थर्ड आहे इन्स्ट्रक्शन्स ही ड्रॉ द डायग्राम्स इन क्वेश्चन्स विथ लेबल्स इफ नेसेसरी. जर एखाद्या क्वेश्चनमध्ये डायग्राम असेल तर आपल्याला ती ड्रॉ केली पाहिजे आपण ती. ओके. फोर्थ आहे राईट ऑप्शन्स नंबर ओनली इन मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. आणि जे ऑप्शन्सचे नंबर्स आहेत ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन्समध्येच आपण राईट करायचे. ओके. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण घेऊया आता. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे आपला, राईट डाऊन द बेनिफिट्स ऑफ फॉलोविंग. म्हणजे आपल्याला इथे 2 दिलेले आहेत, यामधले आपल्याला दोन्हींचेही बेनिफिट्स आपल्याला राईट करायचे आहेत. तर पहिला आहे सॉईलचं बेनिफिट अँड सेकंड आहे वूड. तर या दोघांच्या आपल्याला बेनिफिट्स राईट करायचे आहे. सो आपण अगोदर सॉईलचं बेनिफिट्स राईट करूया आणि तुम्ही पण राईट करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. ओके. सो मी इथे राईट करून घेते. हे बघा, तर इथे आपल्याला दिसतंय सॉईल इज यूज्ड फॉर ॲग्रिकल्चर. द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ सॉईल मीन्स सॉईल ही कशासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे, तर पहिलं आहे ॲग्रिकल्चर. म्हणजे आपल्याला शेतीसाठी सॉईल ही लागतेच, कारण आपली सगळी पिकं हे शेतातूनच येतात. शेतातून म्हणजेच जमिनीतूनच येतात. सो नेक्स्ट आहे फॉर मेकिंग बिल्डिंग्स. आपल्याला घरकाम किंवा बिल्डिंग्स असतात मोठ्या, त्यांच्या बांधकामासाठी आपल्याला त्याचा यूज होतो सॉईलचा. फॉर मेकिंग पॉट्स अँड युटेन्सिल्स. आपले जे माठ वगैरे असतात आपण त्याच्यामध्ये पाणी स्टोअर करतो. त्यानंतर फॉर मेकिंग टॉईज. आपले जे खेळणी असतात जुन्या काळामध्ये, आपली जी खेळणी असायची ते टॉईज असायचे, ते सुद्धा कशाने, सॉईलने प्रिपेअर केले जायचे. ओके. त्यानंतर आपलं पुढचं आहे वूड. तर आपण वूडचे यूजेस किंवा बेनिफिट्स आपण ते पण इथे राईट करणार आहोत. वूड इज यूज्ड फॉर मेकिंग फर्निचर्स. आपले जे सोफा, आपले जे कबर्ड्स जे असतात ते फर्निचर्स आहेत ना, तर ते तयार करण्यासाठी सुद्धा वूडचा यूज केला जातो. मेकिंग टॉईज. आता आपण इथे फॉर मेकिंग टॉईज मीन्स सॉईलच्या सुद्धा जुन्या काळामध्ये खेळणी असायची आणि लाकडाची सुद्धा काही खेळणी असायची. मीन्स जे बैलगाडीचे जे असतात वेगवेगळ्या प्रकारचे, तर ते बनवण्यासाठी त्याचा केला जातो यूज वूडचा. त्यानंतर फॉर बिल्डिंग स्ट्रक्चर्स. आपण बिल्डिंग बनलेली बघतो, पण त्या अगोदर त्याचे जे प्रोसेस असतात त्यामध्ये सुरुवातीला लाकडाचा यूज करून काय केलं जातं, स्ट्रक्चर क्रिएट केलं जातं. सो त्यासाठी सुद्धा वूडचा यूज होतो. फॉर बर्निंग ॲज अ फ्यूल मीन्स आपण चूल वगैरे, आता सध्या चुलीचं प्रमाण कमी झालेलं आहे, पण अजून पण काही घरामध्ये चूल पेटवली जाते. सो चुलीमध्ये म्हणजे आपल्याला चूल पेटवण्यासाठी सुद्धा लाकडाचा यूज केला जातो, वूडचा यूज केला जातो ॲज अ फ्यूल म्हणून. बर्निंग ॲज अ फ्यूल. इन मेडिसिन ऑल्सो. तर तुम्ही म्हणाल मेडिसिन कशासाठी, तर मेडिसिनमध्ये सुद्धा यूज केला जातो. मीन्स काही जे सँडलवूड असतात, मीन्स चंदनाचे लाकूड, त्याचासुद्धा यूज केला जातो. फ्रेग्रन्समध्ये सुद्धा केला जातो. मीन्स वेगवेगळे यूजेस आहेत वूडचे, बेनिफिट्स आहेत, सॉईलचे सुद्धा आहेत. तर फॉर ओनली आपल्याला इथे किती मार्क्ससाठी दिले, ओनली 1 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. सो दिस आन्सर इज इनफ फॉर दिस. ओके. सो आय होप यू विल राईट इट इन युअर नोटबुक. मी डिलीट करते. क्वेश्चन 2 आहे आपला, कॅटेगरीज द फॉलोविंग वर्ड्स. ओके. categorize the following words given in the bracket below into man-made disasters or natural disasters. म्हणजे आपल्याला कॅटेगराईज करायचं आहे. समजा इथे मॅन मेड डायसॅस्टर्स आहेत आणि इथे नॅचरल डायसॅस्टर्स आहेत. म्हणजे आपल्याला माणसाची जी आपत्ती, माणसाने तयार केलेली जी आपत्ती आहे आणि नैसर्गिक आपत्ती आपण म्हणतो त्याला, तर ती मीन्स हे 2 आपल्याला काय केलेले, त्यांनी 2 आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत आणि इथे आपल्याला
खूप सारे आन्सर दिलेले आहेत. मीन्स आपल्याला आता मॅनमेडनी काय केलेलं आहे आणि नॅचरल डिझास्टर्स काय, नैसर्गिक आपत्ती काय आणि माणसाची, अशा प्रकारे आपल्याला ह्या दोन पॉईंटमध्ये आपल्याला हे कसे करायचे, डिस्ट्रीब्यूट करायचे. ओके, तर आपण फर्स्ट बघूया मॅनमेड डिझास्टर्स. आता मानवाने तयार केलेल्या आपत्ती, स्वतःहून तयार केलेल्या आपत्ती कोणत्या आहेत, तर त्या बघू आपण. मोटार ॲक्सिडेंट्स नैसर्गिक होतात का? ऑब्व्हियसली नॉट. मीन्स मोटार ॲक्सिडेंट्स हा काय येणार, यामध्ये येणार. ओके ओके, इथे बघता मोटार ॲक्सिडेंट्स आले की यामध्ये. ओके, त्यानंतर आहे अर्थक्वेक्स. अर्थक्वेक्स कशामध्ये येणार? माणूस तयार करतो का? मीन्स जे भूकंप होतो तर ते माणूस तयार करतो का? नाही, नैसर्गिक आहे. सो इट्स नॅचरल डिझास्टर्स, मीन्स नैसर्गिक आपत्ती आहे. सो तो आपण इथे राईट केली. त्यानंतर पुढचं आहे स्टोम्स. स्टोम्स म्हणजे काय? वादळ. तर वादळ हे माणूस तयार करतो का? ऑब्व्हियसली नॉट. मीन्स हे नॅचरल डिझास्टर्स आहे, नैसर्गिक आपत्ती. सो आपण इथे राईट केली. त्यानंतर बॉम्ब ब्लास्ट. बॉम्ब ब्लास्ट नैसर्गिक होते का? नाही. तर माणूस स्वतः बॉम्ब ब्लास्ट करत असतो, इकडचे हा देश त्या देशामध्ये, किंवा काही स्वतःची, म्हणजे पाकिस्तान आणि भारतमध्ये जास्त बॉम्ब ब्लास्टिंग होत असते. सो ते आपण इथे राईट केलं, कारण हे माणूसच करतो ते. त्यानंतर पुढचं आहे फ्लोड्स. फ्लोड्स म्हणजे काय? हे येतं, पूर येतो. तर पूर कशाने येतो? माणूस आणतो का? नाही. तर ते नॅचरल आहे. सो नॅचरल डिझास्टरमध्ये आपण ते राईट केलं. त्यानंतर पुढचं आहे वॉर्स. वॉर्स कोण करतं? नैसर्गिक वॉर्स होतात का? नाही. मीन्स नैसर्गामध्ये वॉर्स होतात का? नो, ऑब्व्हियसली नॉट. सो आपण ते कशामध्ये राईट केले? मॅनमेड डिझास्टर्समध्ये, कारण माणूस स्वतःच वॉर करतो. त्यानंतर सुनामी ज्या येतात पाण्याच्या वगैरे, सुनामीज येतात ना, समुद्रामध्ये येतात. सो त्या पण नैसर्गिक आहेत. आणि ड्राफ्ट्स मीन्स आपल्याला दुष्काळ पडतो. दुष्काळ म्हणजे पाणी नसल्यामुळे, पावसाचं पाणी न पडल्यामुळे आपल्याला काय होतं? दुष्काळ पडतो. सो ते पण नैसर्गिक आहे, म्हणून आपण इथे नॅचरल डिझास्टरमध्ये राईट केले. होप सो तुम्हाला हे समजलं असेल आणि राईट करून घेतलंच असेल. आय डिलीट इट. ओके, तर आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपला पुढचा प्रश्न आहे, टेल मी हू शुड आय पेअर विथ. टेल मी हू शुड आय पेअर विथ. आता इथे आपल्याला काय करायचं आहे? यांच्या जोड्या लावायच्या आहेत. ओके, ग्रुप ए आणि ग्रुप बी दिलेला आहे आपल्याला, आणि इथे आन्सर दिलेला आहे. सो आपल्याला काय करायचं? ॲम्फिबियन्स, वेपर, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, सिम्पटम्स ऑफ लिव्हिंग थिंग्स, यांच्या पुढे इथे आपल्याला जे दिलेले आहेत सिक्वेन्स वाईज नाही दिलेले आपल्याला. सो आपल्याला यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. मग ॲम्फिबियन्सची जोडी काय असू शकते? वेपरची काय असू शकते? मायक्रो ऑर्गॅनिझम्सची काय असू शकते? आणि सिम्पटम्स ऑफ लिव्हिंग थिंग्सची काय असू शकते? तर आपल्याला तिथे राईट. तर आपण यामध्ये बघितलं तर ॲम्फिबियन्स दिसत आहेत. ॲम्फिबियन्स मीन्स वॉट? तुम्हाला माहीत असेल, ॲम्फिबियन्स मीन्स जे जमिनीवर सुद्धा चालतात आणि पाण्यामध्ये सुद्धा राहतात. म्हणजेच त्यांना उभयचर म्हणतात. दोन्ही ठिकाणी चालणारे. म्हणजे आता इथे काय येईल? कॉन्शियसनेस नाही, सॉईल फॉर्मेशन नाही, रेन नाही, फ्रॉग. सो ऑब्व्हियसली इथे काय येणार? फ्रॉग. सो आपण इथे राईट करूया फ्रॉग, FROG, फ्रॉग. ओके, याचा आन्सर झालं. आता आपण वेपर घेतलं. वेपर, तर वेपरचं काय येणार? सॉईल फॉर्मेशन नो, कॉन्शियसनेस नाही, रेन ऑब्व्हियसली येस, कारण रेन मीन्स वेपरचं आणि रेनचंच कनेक्शन आहे. सो आपण रेन इथे करणार आहोत. त्यानंतर पुढचा आहे आपला मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो ऑर्गॅनिझम्स आता काय राहिले? दोन ऑप्शन राहिले आपल्याकडे, कॉन्शियसनेस आणि सॉईल फॉर्मेशन. सो ऑब्व्हियसली मायक्रो ऑर्गॅनिझम्स, सॉईल फॉर्मेशनसाठी मायक्रो ऑर्गॅनिझम्सच पाहिजे असतात ना आपल्याला. तेच माती आपली काय करतात? भुसभुशीत बनवतात. सो मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्यानंतर पुढचं आहे आपला लास्ट, सिम्पटम्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. आता ऑब्व्हियसली एकच ऑप्शन राहिला आपल्याकडे, कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस म्हणजे या शब्दाचा अर्थ असा आहे की माणसाचे सिम्पटम्स काय आहेत? एक त्याचं एक स्ट्रक्चर आहे, स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे. मीन्स त्याला जाणीव होते, त्याला मीन्स सगळ्या रिअलाईज होतं ना, सगळ्या फिलिंग्स वगैरे, किंवा त्याचं एक स्ट्रक्चर आहे, बॉडी आहे त्याची. सो सिम्पटम्स ऑफ लिव्हिंग थिंग्स विचारलं. सो कॉन्शियसनेस, ओके. तर हे समजलंच असेल तुम्हाला. आणि याचा पेअर वगैरे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट करून घ्या.
तर मी हे डिलीट करते. होप यू राईट इट. तुम्ही राईट केलेलं आहे असं गृहीत धरून आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे आपला क्वेश्चन नंबर 4. राईट डाऊन व्हॉट विल हॅपन इफ द गिवन सबस्टन्सेस इज हीटेड. आता हे बघा खाली तुम्हाला दिसतंय कॅम्फर दिसतोय आणि इथे इथे कॅम्फर दिसतोय आणि इथे टॅबलेट्स दिसत आहेत बिकॉज ह्या टॅबलेटच्या शेपच्या आहे आणि हा कॅम्फर आपल्या सगळ्यांनाच माहीत असेल गणपतीमध्ये किंवा आपल्या देवाला पूजा करताना वगैरे आपण जाळतो ना दिवा वगैरे लावतो त्यावेळेस. सो हा कॅम्फर आहे आणि हे ॲस्पल्टेड टॅबलेट आहेत. ॲस्पल्ट टॅबलेट आहेत या. तर आपल्याला हे विचारलंय त्यांनी की खाली जे 2 सबस्टन्स दिलेले आहेत ते जर आपण हीट केले तर काय होऊ शकतं. सो कॅम्फरचं तर आपल्याला ऑब्व्हियसली माहीतच आहे. कॅम्फर आपल्याला आपण जर हीट केला तर काय होतं त्याच्यामध्ये काय निघते आग निघते. ओके. आणि फक्त आता ह्या गोळ्यांचं आपल्याला ही टॅबलेट्स ज्या आहेत त्याचं इथे ॲन्सरमध्ये राईट करायचं आहे. सो ॲन्सर इज फॉर 2 मार्क्स. सो आपण त्याला एक्सपेक्टेड आपण ॲन्सर इथे राईट करू. सो इथे तुम्हाला राईट केलेलं दिसतंय गिवन सबस्टन्स इज ॲस्पल्ट टॅबलेट अँड कॅम्फर. हे बघा खाली दिलेला जो सबस्टन्स आहे एक ॲस्पल्ट टॅबलेट आहे आणि एक कॅम्फर आहे. ऑन हीटिंग दे कन्वर्ट फ्रॉम सॉलिड टू गॅसेस. आपण जर त्यांना हीट केलं तर आपण बघितलंच कॅम्फरला जर हीट केलं तर काय होतं त्याचं आग निघते मीन्स त्याचं गॅसेसमध्ये कन्वर्जन होऊन जातं. सो ऑन हीटिंग दे कन्वर्ट फ्रॉम सॉलिड टू गॅसेस. आपण जर या दोन्ही सबस्टन्सला जर हीट केलं तर यांचं कन्वर्जन सॉलिड आहे ते गॅसेसमध्ये फॉर्म होतं. त्यानंतर दे रिॲक्ट विथ द ऑक्सिजन प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. ते काय करतात ऑक्सिजन ॲटमॉस्फिअरमधलं जो ऑक्सिजन आहे त्याच्यासोबत रिॲक्ट करतात आणि मग नंतर त्यांचं कन्वर्जन होऊन जातं गॅसेस फॉर्ममध्ये. सो हे राईट करून घेतलंच असेल तुम्ही असं आपण गृहीत धरून. हे बघा हे सगळं राईट करून घ्या आन्सर. आणि 2 मार्क्ससाठी एक्सपेक्टेड आहे. सो दिस इज इनफ फॉर दिस क्वेश्चन्स. ओके. जास्त पापट पसारा पण नाही राईट करून घ्यायचा आपण क्वेश्चनमध्ये. सो मी हे डिलीट करते. आता आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आपला क्वेश्चन नंबर 5 आहे फाइंड द ऑड मॅन आउट. आपल्याला काय करायचं आहे ऑड मॅन आउट काय करायचं आहे काढून टाकायचं मीन्स आता रिमूव्ह करायचे. तुम्हाला तर माहीतच असेल ना ऑड मॅन आउट म्हणजे काय असतं. आता ऑब्व्हियसली तुम्ही 7th स्टँडर्डला आहात. मँगो वॉड ग्राम अँड पाल्म आणि सेकंड आहे कॉपर गोल्ड आयर्न अँड वूड. हे बघा इथे तर दिसतंच आहे तुम्हाला सेकंडमध्ये कॉपर आहे गोल्ड आहे आयर्न आहे. हे सगळे कसे झाले डिफरंट झाले आणि वूड काय झाला आपला वूड एक वेगळा झाला. सो इथे काय येणार ऑप्शन मीन्स आपण त्याला काढून टाकलं वूडला. ओके. त्यानंतर पहिलं बघूया आपण इथे काय दिलं आहे मँगो दिलं आहे. इथे काय दिलं आहे मँगो वॉड ग्राम अँड पाल्म. सो इथे दिसतं मँगो वॉड ग्राम अँड पाल्म. ओके. सो मँगोचं ट्री असतं. वॉड मीन्स एक त्याच्यापासून आपण कॉटन प्रिपेअर करतो ते पण एक ट्री असतं. ग्राम मीन्स हरभऱ्याचं झाड असतं इट इज स्मॉल. आणि पाल्म म्हणजे एक ताडाचं झाड असतं. सो तुम्ही हर्ब अँड श्रब तुम्हाला हे माहीतच असेल ना हर्ब आणि श्रब मीन्स. सो हर्ब आणि श्रबचं माहीतच असेल तुम्हाला. हर्ब म्हणजे काय जे छोटे झाडं आहेत आणि श्रब म्हणजे काय जे मोठे झाडं आहेत. सो तुम्हाला ऑब्व्हियसली आता तुम्ही इमॅजिन केलं मँगोचं ट्री मोठं असतं. वॉड मीन्स जे कॉटनचं ट्री असतं ते पण मोठं असतं मीन्स कॉटन मीन्स कापसाचं नसतं ते वेगळं प्रकारचं ट्री आहे. आणि ग्राम हरभऱ्याचं झाड केवढं आपण बघितलं छोटंसंच असतं ना. सो इट्स हर्ब. आणि पाल्म मीन्स वेगळं आहे. हे पाल्म मीन्स ताडाचं झाड मी सांगितलं तुम्हाला. सो याच्यामध्ये काय डिफरंट वाटलं आपल्याला ग्राम. सो आपण काय केलं इथे ग्राम GRAM सॉरी ग्राम. ओके. सो हा पण क्वेश्चन झाला आहे आपला. आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपला क्वेश्चन 6. राईट डाऊन व्हॉट फर्स्ट एड यू विल गिव्ह टू युअर फ्रेंड आफ्टर अ मायनर बर्न. त्यांनी क्वेश्चन केलं आहे आपल्याला जर तुमचा फ्रेंड त्याला जर थोडंसं जाळलेलं असेल हाताला वगैरे कुठं तर त्यानंतर तुम्ही त्याला काय फर्स्ट एड म्हणजे तुम्ही त्याच्यावर काय ट्रीटमेंट कराल त्याला काय ट्रीटमेंट द्याल. जर त्याला थोडंसं मायनर बर्न झालेलं आहे कुठेतरी तर तुम्ही त्याला काय ट्रीटमेंट कराल. सो काय करणार आपण काय वाटतं तुम्हाला. तर मी इथे राईट केलेलं आहे. पहिले आपण काय करणार
समजा त्याला जळालेलं आहे थोडंसं, मग आपण काय करणार, जो बर्न एरिया आहे त्यावर थोडंसं कूल वॉटर टाकणार ॲटलिस्ट 5 मिनिट्ससाठी. म्हणजेच त्याचं ते काय असेल, आपल्या एखाद्या जळालं असेल थोडंसं किंवा चपातीचा चटका बसलेला असतो, तर तिथे काय होतं, तो एरिया काय होतो, थोडासा स्वेल होतो. तर तो स्वेल होऊ नये त्यासाठी आपण त्याच्यावर थोडंसं 5 मिनिट पाणी टाकू, थंड पाणी फ्रीजमधलं, किंवा नसेल तर नॉर्मल वॉटर पण चालेल. ॲप्लाय अँड अँटीसेप्टिक स्प्रे, मीन्स आपण एखादा अँटीसेप्टिक स्प्रे जर असेल तर तो ॲप्लाय करू, किंवा अँटीबायोटिक ऑइंटमेंट असेल, आपली जी ट्यूब असेल ती त्याला लावू, किंवा ॲलोवेरा क्रीम लावू. मीन्स आता हे सगळे ऑइंटमेंट वगैरे असणार नाही आपल्याकडे अवेलेबल, बट ॲलोवेरा वगैरे असेल तर तो सुद्धा आपण लावू शकतो त्याच्यावर. ओके, म्हणजेच त्याला काय होईल, थोडंसं गारवा होईल, मीन्स ती जी जळजळ वगैरे असेल तर ती कशी होईल, थोडीशी स्टॉप होईल किंवा थोडीशी कमी होईल. सो आपण हे करू त्याला, आणि इट्स फॉर 2 मार्क्स. सो दिस इज इनफ, दिस आन्सर इज इनफ फॉर दिस क्वेश्चन. ओके, तर आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आपला पुढचा प्रश्न आहे, ड्रॉ अ डायग्राम ऑफ द प्लांट अँड शो इट्स रूट, ट्रंक अँड लीफ. सो आता इथे आपल्याला एखादी डायग्राम ड्रॉ करावी लागणार आहे, एखाद्या प्लांटची डायग्राम ड्रॉ करायची, आणि आपल्याला काय दाखवायचं, त्याचं खाली रूट्स असतात, ट्रंक असते, मीन्स मध्ये जे स्टेम असते त्याला ट्रंक म्हणतात, आणि जे लिव्स असतात झाडाला लिव्स असतात. ओके, सो आपण ड्रॉ करूया. ओके स्टुडंट्स, मी इथे एक डायग्राम ड्रॉ केली आहे ट्रीची. इट्स नॉट व्हेरी वेल, बट यू कॅन अंडरस्टँड हाऊ, मीन्स व्हॉट शुड आय राईट दिस. तुम्ही बघू शकता इथे स्टेम आहे, मीन्स त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात ट्रंक. इन सायंटिफिक लँग्वेज त्याला आपण ट्रंक म्हणतो. ओके, आल राईट इट, मीन्स आपल्याला शो पण करायचं आहे ना, जर डायग्राम ड्रॉ केली तर आपल्याला तिथे त्याचे नेम्स पण आपल्याला काय करायचे, शो करायचे. सो आपण त्याला काय म्हणू, ट्रंक, TRUNK, ट्रंक. ओके, त्यानंतर पुढे काय दिलं आपल्याला, रूट्स पण दाखवायला लावले. सो आय एल शोईंग दिस रूट्स. ओके, मी नेमिंग पण देते त्याला. तुम्ही जर नेमिंग सायन्समध्ये जे डायग्राम्स असतात त्याला जर नेमिंग तुम्ही राईट साईडला दिली, सो ते थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटतं बघायला सुद्धा. एका बाजूने जर नेमिंग केली तर छान वाटतं. टीचर विल इम्प्रेस्ड. त्यानंतर पुढे लिव्स, LEAVES, लिव्स. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही छान डायग्राम काढा, माझ्यासारखी नका काढू, छान काढा डायग्राम, आणि त्याला नेमिंग द्या, आणि राईट साईडला द्या, म्हणजे ते अट्रॅक्टिव्ह वाटतं. ओके, सो अशा प्रकारे आपला लास्ट क्वेश्चन होता हा, क्वेश्चन नंबर 7 संपला आहे, आणि आपली टेस्ट नंबर 1 पण इथे काय झाली आहे, फिनिश झालेली आहे. आणि डायग्राम 3 मार्क्ससाठी होती, मीन्स डायग्रामला जास्त मार्क्स असतात सायन्समध्ये, सो तुम्ही जास्त फोकस्ड हा डायग्रामवरच करा सायन्समध्ये. ओके, तर हे डिलीट करते मी डायग्राम. सो आपल्याला तुम्हाला समजले असतील सगळे क्वेश्चन, इझी होती क्वेश्चन पेपर ही, क्वेश्चन फर्स्ट. सो आपली इथे टेस्ट नंबर 1 सायन्सची फर्स्ट स्टँडर्ड 7th ही संपलेली आहे. आपण पुढच्याही टेस्ट लवकरच घेणार आहोत. तुम्ही कनेक्ट राहा तोपर्यंत, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.